न्यूज कसली न्यूज हे शांत बस आता. नाव क्रेप सायकल पाहू आता आपण. ओके, याला TCA सायकल पण म्हणतात किंवा सिट्रिक ॲसिड सायकल असं पण म्हणतात. ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल म्हणजे TCA सायकल. ओके, तर ॲसिटिल COA जे आहे प्रोड्यूस कशामुळे होतं ते ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झिलेशन ऑफ पायरुवेट. ओके, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झिलेशन ऑफ पायरुवेट पासून ॲसिटिल COA बनतं. हे पहिल्यांदा सायक्लिक पाथवेमध्ये जातं. तो सायक्लिक पाथवे कोणता, तर तो सिट्रिक ॲसिड सायकल पाथवे आहे. ओके, कारण याचं पहिलं प्रॉडक्ट सिट्रिक ॲसिड असतं म्हणून याला सिट्रिक ॲसिड पाथवे असं म्हटलेलं आहे. याला ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल असं पण म्हणतात, TCA सायकल. ह्या सिट्रिक ॲसिडमध्ये 3 COOH ग्रुप असतात म्हणून ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड असं दुसरं नाव आहे. 3 COOH ग्रुप असतात. ओके, तर क्रेब सायकल हे तिसरं नाव असं दिलं आहे कारण हन्स क्रेबने हे डिस्क्राईब केलेलं आहे पहिल्यांदा. म्हणजे हन्स क्रेबने हे शोधलेलं आहे म्हणून त्याला क्रेब सायकल असं दुसरं नाव आहे, तिसरं नाव आहे. ओके, आता याच्यामध्ये काय होतं तर पहिल्यांदा कंडेन्सेशन होतं. कंडेन्सेशनमध्ये पहिली रिॲक्शन जी आहे तर ॲसिटिल COAचं कंडेन्सेशन होतं ऑक्झॅलो ॲसिटेट. याच्यामुळे ते कंडेन्सेशन होतं आणि याच्यापासून सायट्रेट बनतं. याच्यामध्ये कॅटलिस्ट जो यूज होतो त्या कॅटलिस्टचं नाव आहे सिट्रेट सिंथेज. ओके, तर आता ही रिॲक्शन दिलेली आहे ॲसिटिल COA प्लस ऑक्झॅलो ॲसिटेट. याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चरल फॉर्म्युला असा आहे. तर याच्यामध्ये ह्या दोघांची रिॲक्शन सिट्रेट सिंथेजमुळे होते. हे कॅटलिस्ट आहे. H2Oचं रूपांतर COA -SH असं दाखवतात. याच्यापासून हे सिट्रेट तयार झाला. ठीक आहे. नाव दुसरी स्टेज डिहायड्रेशन आणि हायड्रेशन. ओके, डिहायड्रेशन म्हणजे पाणी रिमूव्ह करणे आणि हायड्रेशन म्हणजे पाणी ॲड करणे. तर अकोनिटेज म्हणून एक एन्झाईम आहे, अकोनिटेज. तर हे कॅटलिस्ट सारखं काम करतं. याच्यामुळे रिव्हर्सिबल ट्रान्सफॉर्मेशन होतं. कोणाचं, सिट्रेटचं. ओके, सिट्रेटचं रिव्हर्सिबल ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि रिव्हर्सिबल ओके, सो डिहायड्रेशन आणि हायड्रेशन. बॅटरी डाऊन झाली होती. मी चार्जिंग चालू करतो तो हायबरनेट झाला आणि हायबरनेट म्हणजे सगळं जसं सेव असतं आणि ते पुढे परत चालू केल्यावरती पुढे परत चालू होतं. सो ते लगेच तसं चालू झालेलं आहे. तर डिहायड्रेशन आणि हायड्रेशन आपण पाहिलं.
डिहायड्रेशन आणि हायड्रेशन आपण पाहतोय. अकोनिटेज एन्झाईम हे सिट्रेटचं आयसोसिट्रेट मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करतो. रिव्हर्सिबल रिॲक्शन नाही. आणि अकोनिटेज हे एन्झाईम आहे. ओके, कॅटलिस्टचं काम करतो ते एन्झाईम. धिस इज प्रोसेस ऑफ हायड्रेशन. ओके, याच्यामध्ये इंटरमिडिएटरी फॉर्मेशन असतं सिस अकोनिटेट. हे डिहायड्रेशन म्हणून. ठीक आहे, आता हे पाहे सिट्रेट आहे. सिट्रेटचं H2O आहे, बाहेर निघतो. अकोनिटेज एन्झाईम याच्यामध्ये हे सिस अकोनिटेट तयार झालं. याच्यामध्ये H2O ऍड झाला. अकोनिटेज परत एन्झाईमचं आहेत आणि आयसोसिट्रेट तयार झाला. सिट्रेट पासून आयसोसिट्रेट तयार झाला. एकदा डिहायड्रेशन झालं आणि एकदा हायड्रेशन झाला. म्हणजे एकदा H2O बाहेर पडला आणि दुसऱ्या वेळेस H2O आतमध्ये गेला. तर अशा रीतीने सिट्रेटचं आयसोसिट्रेट तयार झालं. ठीक आहे, नाव ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. आयसोसिट्रेट जे आहे, आयसोसिट्रेट डिहायड्रोजिनेज हे एन्झाईम ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन करतं. कोणाचं? आयसोसिट्रेटचं. याच्यापासून काय तयार होतं? अल्फा कीटो ग्लुटारेट आणि कार्बन डायऑक्साइड. ओके, हे दोन पदार्थ तयार होतात. Mn2 प्लस आयन्स रिक्वायर्ड असतात. Mn म्हणजे मॅंगनीज. ओके, या मॅंगनीजचा कोफॅक्टर म्हणून उपयोग होतो रिॲक्शन मध्ये. आणि Na+ जे ते हायड्रोजन ऍक्सेप्टर म्हणून काम करतं रिॲक्शन मध्ये. ओके, तर खाली रिॲक्शन दिलेली बघा. आयसोसिट्रेट याच्यापासून आयसोसिट्रेट डिहायड्रोजिनेज एन्झाईमचा वापर झाला प्लस NADचा वापर झाला. NAD पासून NADH तयार झालं. Mn म्हणजे मॅंगनीज 2 प्लस आयन्स वापरले गेले आणि CO2 बाहेर पडला. NADH प्लस H मायनस आयन्स बाहेर पडले आणि आयसोसिट्रेटचं रूपांतर मग अल्फा कीटो ग्लुटारेट मध्ये झालं. ओके, खूप मोठे मोठे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आहेत हे. आणि हे मॉलिक्युल्स म्हणजे ही रिॲक्शन इतकी सोपी नाही आहे की Cu प्लस H2SO4 इज इक्वल टू COSO4 प्लस H2O. इतकी सोपी रिॲक्शन नाही आहे. याच्यामध्ये हे जे मॉलिक्युल्स आहे हे एकदम कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आहे आणि त्याच्यापासून हे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये पाथवे चालू असतात याचे. ओके, तर नाव चौथी प्रोसेस ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. अल्फा कीटो ग्लुटारेट याचं कन्व्हर्शन होतं सक्सिनिल COA. ओके, आणि CO2. तर याची ॲक्शन होते अल्फा कीटो ग्लुटारेटमध्ये. अल्फा कीटो
अल्फा कीटो ग्लुटारेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स, हे एन्झाईम कॉम्प्लेक्स आहे हा. NAD प्लस याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर म्हणून काम करतं. COA जे ते सक्सिनिल ग्रुपचं कॅरियर असतं. अल्फा कीटो ग्लुटारेट याचं कन्व्हर्शन झालं सक्सिनिल COA मध्ये आणि CO2 मध्ये. ओके, तर बघा इथे अल्फा कीटो ग्लुटारेटचा हा फॉर्म्युला आहे. याचं रूपांतर झालं सक्सिनिल COA मध्ये प्लस CO2. याच्यामध्ये NAD प्लस पासून NADH प्लस H मायनस आयन्स तयार झाले. अल्फा कीटो ग्लुटारेट डिहायड्रोजनस कॉम्प्लेक्सचा एन्झाईम म्हणून कॅटलिस्ट म्हणून वापर झाला. COASH चा वापर झाला आणि मग हे सक्सिनिल COA तयार झालेलं आहे. ठीक आहे. नाव पुढची प्रोसेस ई प्रोसेस, सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरिलेशन. तर सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरिलेशनमध्ये क्लीव्हेज होते. थायोइस्टर बॉन्डची क्लीव्हेज होते, म्हणजे थायोइस्टर बॉन्ड तुटतो. सक्सिनिल COAचा थायोइस्टर बॉन्ड तुटतो. क्लीव्हेज होणे म्हणजे तुटणे, ओके, किंवा सेपरेट होणे. आणि सक्सिनिल COA जे GDPच्या फॉस्फोरिलेशनमध्ये असतं जोडलेलं, त्याच्यामधला थायोइस्टर बॉन्ड तुटतो. ओके, ही रिॲक्शन जी आहे ही सक्सिनिल COA सिंथेटेज या एन्झाईमच्या कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटीमुळे होते. तर रिॲक्शन बघा, सक्सिनिल COA रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. सक्सिनिल COA पासून सक्सेनेट तयार होतं आणि सक्सेनेट पासून सक्सिनिल COA तयार होऊ शकतं. GDP प्लस PI चं GTP मध्ये रूपांतर होतं आणि COASH हे बाहेर पडतं. ठीक आहे. नाव डिहायड्रोजनेशन. डिहायड्रोजनेशन म्हणजे हायड्रोजनचं रिमूव्ह करणे, हायड्रोजन रिमूव्ह करणे, दॅट इज डिहायड्रोजनेशन. हे सक्सिनेट जे ऑक्सिडेट होतं आणि त्याचं फ्युमेरेट तयार होतं. याची पण ॲक्टिव्हिटी सक्सिनेट डिहायड्रोजनेजमुळे होते. कॅटलिस्टची ॲक्टिव्हिटी सक्सिनेट डिहायड्रोजनेज या कॅटलिस्टची ॲक्टिव्हिटी होऊन सक्सिनेटचं रूपांतर फ्युमरेटमध्ये होतं. ही ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे, ऑक्सिडायझेशन होतं त्याच्यामध्ये. या रिॲक्शनमध्ये FAD ॲक्सेप्ट करतो हायड्रोजनला आणि याचं कन्व्हर्शन होतं FADH2 मध्ये. ठीक आहे. नाव सक्सिनेट, ही रिॲक्शन बघा, सक्सिनेट आहे, FADचं रूपांतर FADH2 मध्ये झालं. रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, सक्सिनेट डिहायड्रोजनस हे एन्झाईम कॅटलिस्ट म्हणून ॲक्टिव्हिटी दाखवतं आणि फ्युमेरेट तयार झालं. सक्सिनेट पासून फ्युमेरेट तयार झाला. ठीक आहे. नाव हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे पाणी ॲड होणे, H2O ॲड होणे. तर पाणी ॲड कसं होतं, रिव्हर्सिबल हायड्रेशन होतं फ्युमरेटचं. फ्युमरेटचं रूपांतर होतं L मॅलेटमध्ये आणि याच्यामध्ये फ्युमरेज कॅटलिस्ट सारखं ॲक्टिव्हिटी करतं. फ्युमरेज हे एन्झाईम आहे, त्याची ॲक्टिव्हिटी कॅटलिस्ट सारखी होते. कॅटलिस्ट म्हणून ते ॲक्टिव्हिटी दाखवतो. हे एन्झाईम जे आहे ते हायली स्टिरिओस्पेसिफिक आहे. स्टिरिओस्पेसिफिक म्हणजे अल्फावरती ॲक्टिव्हिटी दाखवेल तर अल्फावरतीच ॲक्टिव्हिटी दाखवेल, किंवा बीटावरती ॲक्टिव्हिटी दाखवेल तर बीटावरतीच ॲक्टिव्हिटी दाखवेल. सो अशा रीतीने स्टिरिओ स्पेसिफिक आहे. स्टिरिओ म्हणजे अल्फा डेक्स्ट्रो रोटेटरी किंवा लिव्हो रोटेटरी असे दोन जे प्रकार असतात स्टिरिओ केमिस्ट्रीमध्ये, तर त्यापैकी हे स्टिरिओ स्पेसिफिक आहे. ज्या याच्यावरती ॲक्टिव्हिटी दाखवायचं आहे त्याच याच्यावरती दाखवतं. हायड्रेशनची ॲक्टिव्हिटी होते. ट्रान्स डबल बॉन्ड याच्यामध्ये दिसतो फ्युमरेटचा, पण सिस डबल बॉन्ड जो आहे मॅलेटचा हा काही दिसत नाही. त्याच्यावरती त्याची ॲक्टिव्हिटी होत नाही, फक्त ट्रान्स डबल बॉन्डवरती होते. ओके. सिस आयसोमर ऑफ फ्युमेरेट याच्यावरती त्याची ॲक्टिव्हिटी होत नाही. नाव रिॲक्शन बघा, फ्युमरेट आहे, H2O ॲड झाला म्हणून याला हायड्रेशन लिहिलेलं आहे. हे हायड्रेशन आहे, H2O ॲड झाला, फ्युमरेज कॅटलिस्ट आहे आणि मग याचं रूपांतर झालं L मॅलेटमध्ये. ठीक आहे. नाव डिहायड्रोजनेशन. डिहायड्रोजनेशनमध्ये जी लास्ट रिॲक्शन आपण पाहिली सिट्रिक ॲसिड सायकलमध्ये, ती ही हायड्रोजनेशनची रिॲक्शन आहे. NAD हे L मॅलेटला लिंक होतं, L मॅलेट डिहायड्रोजनेजला लिंक होतं
आणि हे कॅटलाइज करतं कशाचं, तर एल मॅलेटचं ऑक्सिडेशन. ओके, आणि त्याच्यापासून ऑक्झॅलो ॲसिटेट तयार होतं. नाव रिॲक्शन बघा, एल मॅलेट आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. हे बाण जे इकडे पण दाखवलं आहे आणि इकडे पण दाखवलं आहे, हे जे बाण आहे या बाणाचं अर्थ असा होतो की ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. म्हणजे एल मॅलेट पासून ऑक्झॅलो ॲसिटेट तयार होऊ शकतं, तसं ऑक्झॅलो ॲसिटेट पासून एल मॅलेट पण तयार होऊ शकतं. तर ह्या एल मॅलेटचं ऑक्झॅलो ॲसिटेट बनतं हे इन प्रेझेन्स ऑफ एल मॅलेट डिहायड्रोजनेज. ओके, NAD प्लसचं रूपांतर NADH प्लस H प्लस असं होतं. ठीक आहे. सो अशा रीतीने ह्या एन्झाईम ABCDEFGH म्हणजे 8 स्टेजेस आहे पाथवेमध्ये. आता पाथवेमध्ये सगळ्या स्टेजेस या एकत्र दाखवल्या जातील. आपण आता ही एक एक स्टेप पाहिली. तर ह्या 8 स्टेजेस आहे याच्यामध्ये क्रेब्स सायकलमध्ये. बायो एनर्जेटिक्स पाहू आपण. 2 आयसोसिट्रेट आहे, त्याचं 2 अल्फा क्लिटो ग्लुटारेट तयार होतं, त्याचं 2 NADH जे आहेत ते तयार होतात, 5 ATP फॉर्म होतात. एक NADH म्हणजे 2.5 ATP आपण पाहिलं आहे. ओके, 2 म्हणजे 5 झाले. 2 अल्फा कीटो ग्लुटारेट याचं 2 सक्सिनिल COA मध्ये रूपांतर होतं, याच्यात पण 2 NADH तयार होतात म्हणजे 5 ATP तयार होतात. 2 सक्सिनिल COAचं रूपांतर 2 सक्सेनेटमध्ये होतं, याच्यामध्ये 2 GTP तयार होतात, तर इथे 2 ATP तयार होतात. ओके, 1 GTP म्हणजे 1 ATP दिलेलं आहे खाली, म्हणून हे इथे आलं आहे तसं. 2 सक्सेनेटचं रूपांतर 2 फ्युमारेटमध्ये होतं, 2 FADH2 तयार होतं त्याच्यामध्ये, नंतर 3 ATP तयार होतात. आता इथे बघा, 1 FADH2 म्हणजे 1.5 ATP म्हणजे 2 म्हणजे 3, बरोबर आलं. सो 2 मॅलेटचं रूपांतर 2 ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये होतं, 2 NADHचं रूपांतर 5 ATP मध्ये होतं, 1 NADH म्हणजे 2.5, 2 म्हणजे 5. ओके, सो टोटल 20 ATP तयार होतात त्याच्यामध्ये, 20 ATP तयार होतात. ओके, बायो एनर्जेटिक्स पाहिलं आपण क्रेब्स सायकलचं. बायो एनर्जेटिक्स म्हणजे क्रेब्स सायकलमध्ये किती एनर्जी तयार होते, तर ती एनर्जी म्हणजे 20 ATP मॉलिक्युल्स तयार होतात. ओके, क्रेब्स सायकलमध्ये. सो अशा रीतीने आपण बायो एनर्जेटिक्स पाहिलं क्रेब्स सायकल्स. नाव रिॲक्शन्स ऑफ सिट्रिक ॲसिड सायकल. ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन आहे हे पायरुवेटचं, त्याच्यापासून ॲसिटिल COA तयार होतं. याच्यामध्ये पायरुवेट डिहायड्रोजनस कॉम्प्लेक्सचं कॅटलिस्ट म्हणून उपयोग होतो. ही स्टेप जी आहे ती ग्लायकोलिसिस आणि TCA सायकल याच्यामधली कनेक्टिंग लिंक आहे. ओके, TCA सायकलचे इव्हेंट्स जे आहेत ते खालीलप्रमाणे फिगर 1.2 मध्ये ते दाखवलेले आहेत, आपण पाहूया. पहिलं, फॉर्मेशन ऑफ सिट्रेट. क्रेब्स सायकल प्रॉपर ज्यावेळेस चालू होतं तर याच्यामध्ये ॲसिटिल COAचं कंडेन्सेशन होतं आणि ऑक्झॅलो ॲसिटेट तयार होतं. ही रिॲक्शन जी आहे ती सिट्रेट सिंथेज या एन्झाईममुळे कॅटलिसिस्ट, ह्या एन्झाईमचं कॅटलिस्ट म्हणून काम त्या रिॲक्शनमध्ये आहे, ह्या रिॲक्शनमध्ये. ओके, सेकंड आणि 3 म्हणजे दुसरी आणि तिसरी स्टेप एकत्र आहे. सिट्रेट हे आयसोमराईज झालं आयसोसिट्रेटमध्ये. याच्यामध्ये एन्झाईम कोणतं वापरलं गेलं, कॅटलिस्टचं ॲक्टिव्हिटी कोणी दाखवली, ॲकोनिटेजने. ओके, 2 स्टेजमध्ये रिॲक्शन झाली ही. पहिल्यांदा डिहायड्रेशन झालं आणि त्याच्यानंतर हायड्रेशन झालं. ओके, याच्यानंतर याच्यामध्ये म्हणजे सिट्रेटपासून आयसोसिट्रेट तयार होण्याच्या मध्ये सिस अकोनिटेट पण तयार होतं. ओके, म्हणजे सिट्रेटपासून सिस अकोनिटेट तयार होतं आणि सिस अकोनिटेट नंतर आयसोसिट्रेट तयार होतं. ओके, नाव हा पाथवे. पहिलं पायरुवेटपासून ॲसिटिल COA बनलं. याच्यामध्ये पायरुवेट डिहायड्रोजनस यांनी काम केलं, हे इथे एन्झाईम्सनी काम केलं. ॲसिटिल COA पासून मग ही सिट्रेट सिंथेसिसची प्रोसेस तयार झाली. सिट्रेट, अकोनिटेज, रिव्हर्सिबल रिॲक्शन, सिस अकोनिटेज, अकोनिटेज, आयसोसिट्रेट, मग ऑक्झॅलो सक्सिनेट, मग अल्फा कीटो ग्लुटारेट, हे सगळं अशी प्रोसेस झाली. ही सगळी आपण
डिस्क्राईब केलेली आहे, एल मॅलेट आणि मग ऑक्झॅलो ॲसिटेट. हे सगळं फिगरमध्ये आपल्याला डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. दिस इज अ डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ क्रेब्स सायकल्स, असं ॲक्च्युली याचं नाव पाहिजे होतं. सिट्रिक ॲसिड सायकल किंवा क्रेब्स सायकल किंवा TCA सायकल, हे जे ॲरो आहे, थिक ॲरो म्हणजे जाड जे ॲरो आहे त्याच्यामध्ये ते रिव्हर्सिबल रिॲक्शन दाखवतात. ठीक आहे. नाव चौथी स्टेज आणि पाचवी स्टेज, याच्यामध्ये अल्फा कीटो ग्लुटारेट तयार होतं. एन्झाईम याच्यामध्ये आयसोसिट्रेट डिहायड्रोजिनेस वापरलं जातं, ICD. हे कन्व्हर्शन कॅटलायसिस करतं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झिलेशनचं. आयसोसिट्रेटचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झिलेशन होतं आणि ऑक्सॅलोसक्सिनेट तयार होतं आणि अल्फा कीटो ग्लुटारेट तयार होतं. ओके. याच्यामध्ये NADH फॉर्मेशन होतं आणि CO2 बाहेर पडतो. ओके. याच्यामध्ये NADHचं फॉर्मेशन होतं आणि CO2 बाहेर पडतो. ओके. नाव सहावी स्टेज, कन्व्हर्शन ऑफ अल्फा क्लिटो ग्लुटारेट टू सक्सिनिल CO. हे परत तेच आपण परत वरती आपण ज्या स्टेज पाहिल्या त्याच या परत इथे डिस्क्राईब करून सांगितलेलं आहे. ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झिलेशन होतं आणि त्याच्यामध्ये अल्फा कीटो ग्लुटारेट डिहायड्रोजनस कॉम्प्लेक्स वापरला जातं. हे जे एन्झाईम आहे हे 5 को फॅक्टरवरती अवलंबून असतं, TPP, लिपोअमाइड, NAD+, FAD आणि COA. ओके. याचं मेकॅनिझम जे आहे रिॲक्शनचं ते ॲनालॉगस आहे. पायरुवेट पासून ॲसिटिल COA तयार होताना ॲनालॉगस रूपांतर होतं त्याचं. या स्टेजमध्ये TCA सायकल तयार होतं. TCA सायकलच्या या स्टेजमध्ये दुसरा NADH प्रोड्यूस होतो आणि सेकंड CO2 पण लिबरेट होतो. ओके. नाव सातवी स्टेज, फॉर्मेशन ऑफ सक्सिनेट, सक्सिनिल COA याचं कन्व्हर्शन होतं सक्सिनेटमध्ये. याच्यामध्ये कॅटलिस्ट जो आहे त्याचं सक्सिनेट थायोकायनेज हा कॅटलिस्ट आहे, एन्झाईम आहे. ही रिॲक्शन जी आहे ती फॉस्फोरिलेशन GDPच्या फॉस्फोरिलेशनशी संबंधित आहे, जोडलेली असते. GDP पासून GTP बनतं. सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन आहे हे. GTPचं कन्व्हर्शन ATP मध्ये होतं. याच्यामध्ये एन्झाईम वापरला जातो, न्यूक्लिओसाइड डायफॉस्फेट कायनेज. GTP प्लस ADP रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, ATP प्लस GDP. ओके. नाव आठवी स्टेज, याचं कन्व्हर्शन सक्सिनेट पासून फ्युमरेटमध्ये होतं. सक्सिनेटचं रूपांतर फ्युमरेटमध्ये होण्याला ही आठवी स्टेज आहे, कन्व्हर्शन ऑफ सक्सिनेट टू फ्युमरेट. सक्सिनेट हे ऑक्सिडाइज होतं. याच्यामध्ये कॅटलिस्ट आहे सक्सिनेट डिहायड्रोजिनेस एन्झाईम आहे. तर सक्सिनेट डिहायड्रोजनसच्या कॅटलिस्टिक ॲक्टिव्हिटीमुळे सक्सिनेटचं ऑक्सिडेशन होऊन फ्युमरेट तयार होतं. ही रिॲक्शन जी आहे याच्यामध्ये FADH2 प्रोड्यूस होतात, NADH तयार होत नाही. नाव फॉर्मेशन ऑफ मॅलेट, नववी स्टेप. हे एन्झाईम फ्युमरेज आहे. ओके. याचं कन्व्हर्शन जे आहे फ्युमरेट पासून तर मॅलेट पर्यंत कन्व्हर्शन होतं. याच्यामध्ये ॲडिशन ऑफ H2O आहे, म्हणजे पाण्याचं ॲडिशन होतं. याच्यामध्ये हायड्रेशन रिॲक्शन आहे. आता कन्व्हर्शन ऑफ मॅलेटचं ऑक्सॅलो ॲसिटेटमध्ये 10वी स्टेप. मॅलेट याचं ऑक्सिडेशन होतं ऑक्झॅलो ॲसिटेटमुळे आणि मॅलेट डिहायड्रोजिनेस तयार होतं. ही थर्ड आणि फायनल सिंथेसिस आहे NADHची. ओके. NADH या स्टेजला तयार होतं. ऑक्झॅलो ॲसिटेट हे रिजनरेशन होतं आणि दुसरं मॉलिक्यूल जे ॲसिटिल COAचं ते तयार होतं आणि हे सायकलमध्ये कंटिन्यू होतं. नाव TCA सायकल इन नटशेल. नटशेल म्हणजे एकदम एका लाईनमध्ये TCA सायकल आपण पाहू. ॲसिटिल COA याला 3 NAD+ मिळतात, प्लस FAD मिळतं, प्लस GDP मिळतं, प्लस PI मिळतं, प्लस H2O मिळतं. याच्यापासून 2 CO2 तयार होतात, 3 NADH तयार होतात, 3 H+ तयार होतात
FADH2 तयार होतात, GTP तयार होतात आणि COA तयार होतात. ओके, हे TCA सायकल आहे एका लाईनमध्ये. ओके, ह्याच्या सगळ्या प्रोसेस आपण पाहिल्या. याच्यातून ते, त्याच्यातून ते, त्याच्यातून ते, त्याच्यातून ते तयार होतं आणि तो पाथवे एक. ओके, सो क्रेब्स सायकल आपण पूर्ण केलं. नाव पेंटोज फॉस्फेट पाथवे. पेंटोज फॉस्फेट पाथवे पाहू. हा पुढचा पाथवे तिसरा. पहिलं आपण ग्लायकोलायसिस पाहिलं, दुसरं क्रेब्स सायकल पाहिलं आणि तिसरं पेंटोज फॉस्फेट पाथवे. हा पुढचा आहे. सो पेंटोज फॉस्फेट पाथवेमध्ये याला फॉस्फोग्लुकोनेट पाथवे असं पण म्हणतात आणि हेक्झोज मोनोफॉस्फेस शंट असं पण म्हणतात. ठीक आहे, आपण वर पाहिलंय या सगळ्या पाथवेचं शॉर्टमध्ये. ज्यावेळेस आपण डिस्क्रिप्शन पाहिलं तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण बघितलंय हेक्झोज मोनोफॉस्फेट शंट असं पण याचं नाव आहे, किंवा फॉस्फोग्लुकोनेट पाथवे असं पण याला म्हणतात. ओके, मेटाबॉलिक पाथवे हा ग्लायकोलायसिसचं अल्टरनेटिव्ह आहे. म्हणजे ग्लायकोलायसिसमध्ये जे काम होतं तेच काम पेंटोज फॉस्फेट पाथवेमध्ये होतं. ओके, सो ग्लायकोलायसिस आणि पेंटोज फॉस्फेट पाथवे हे दोघांचं काम एकच आहे, म्हणून त्याला अल्टरनेटिव्ह म्हटलंय. ग्लायकोलायसिसचा अल्टरनेटिव्ह आहे. याच्यामध्ये NADPH आणि पेंटोसेस तयार होतात. ओके, 5 कार्बन शुगर तयार होतात. पेंटोसेस म्हणजे काय, 5 कार्बन शुगर याच्यामध्ये तयार होतात आणि NADPH तयार होतं. तसंच रायबोज 5 फॉस्फेट पण याच्यामध्ये तयार होतं. ओके, लास्ट वन जे म्हणजे रायबोज 5 फॉस्फेट हा न्यूक्लिओटाइडच्या सिंथेसिससाठी प्रिकर्सर आहे. याच्यापासून पुढे न्यूक्लिओटाइड्स तयार होतात. ओके, जेव्हा ऑक्सिडेशन होतं ग्लुकोजचं त्यावेळेस ही प्रोसेस होते. ओके, प्रायमरी रोल जो याचा अॅनाबॉलिक आहे, कॅटाबॉलिकच्या ऐवजी अॅनाबॉलिक प्रायमरी रोल आहे याचा. हा जो पाथवे हा रेड ब्लड सेलमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. इरिथ्रोसाइट्समध्ये हा पाथवे फार महत्वाचा आहे. ओके, नाव हेक्झोज मोनोफॉस्फेट पाथवे जो आहे किंवा HMP शंट, याला पेंटोज फॉस्फेट पाथवे असं पण म्हणतात किंवा फॉस्फोग्लुकोनेट पाथवे असं पण म्हणतात. ग्लायकोलायसिसला अल्टरनेटिव्ह आहे, हेही आपण पाहिलं. TCA सायकल किंवा ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज याचं हे अल्टरनेटिव्ह आहे. पण HMP शंट जे ते जास्त ॲनाबॉलिक आहे, कॅटाबॉलिक नाही आहे. कारण याच्यामध्ये बायोसिंथेसिस होतं NADPHचं आणि पेंटोसेसचं बायोसिंथेसिस होतं याच्यामध्ये. ओके, HMP शंट हे युनिक आहे, मल्टीफंक्शनल पाथवे आहे हा. ओके, हा पाथवे स्टार्ट होतो ग्लुकोज 6 फॉस्फेट पासून. याच्यामध्ये ATP डायरेक्टली युटिलाइज होत नाही किंवा प्रोड्यूस होत नाही. HMP पाथवेमध्ये युनिक आहे, मल्टीफंक्शनल पाथवे हा. बऱ्याचशा इंटरकन्व्हर्टिबल सबस्टन्सेस याच्यामध्ये प्रोड्यूस होतात, म्हणजे बनले जातात, तयार होतात. इंटरकन्व्हर्टिबल सबस्टन्सेस याच्यामध्ये तयार होतात. डिफरंट डायरेक्शनमध्ये त्यांची प्रोसेस चालते मग, आणि डिफरंट डायरेक्शनमध्ये ते रिॲक्शन चालतात. मेटाबॉलिक रिॲक्शनमध्ये त्यामुळे वेगवेगळ्या दिशेला त्या रिॲक्शन चालतात. मग या पाथवेचं लोकेशन कुठे आहे, हे सिस्टोसोलमध्ये असतात. सेलमध्ये सेल ऑर्गनेलचं एक नाव आहे सिस्टोसोल. त्या सिस्टोसोलमध्ये हा HMP शंटचे एन्झाईम्स असतात. लिव्हर, ॲडिपोज टिश्यू, ॲड्रिनल ग्लँड, नंतर इरिथ्रोसाइट्स, टेस्टीज, नंतर लॅक्टेटिंग मॅमरी ग्लँड. मॅमरी ग्लँड ज्या मिल्क प्रोड्यूस करत आहेत अशाच मध्ये असतं. मिल्क प्रोड्यूस न करणाऱ्या मॅमरी ग्लँड म्हणजे अदर दॅन डिलिव्हरी पिरियडच्या वेळेसच्या मॅमरी ग्लँड असतात, त्याच्यामध्ये हा पाथवे नसतो. लॅक्टेटिंग मॅमरी ग्लँडमध्ये असतो फक्त. ओके, तर ह्याच्यामध्ये HMP शंट एकदम हायली ॲक्टिव्ह असतो. कशामध्ये,
लिव्हर, ॲडिपोज टिश्यू, ॲड्रिनल ग्लँड, इरिथ्रोसाइट्स, टेस्टीज, लॅक्टेटिंग मॅमरी ग्लँड याच्यामध्ये HMP शंट एकदम ॲक्टिव्ह असतो. ठीक आहे. हे जे टिश्यू आहे याच्यामध्ये फॅटी ॲसिडचं बायोसिंथेसिस होतं आणि स्टिरॉइड्स तयार होतात. ओके. आणि ते NADPHच्या सप्लायवरती अवलंबून असतात. ओके. रिॲक्शन आता या पाथवेमध्ये कोणत्या कोणत्या होतात त्या पाहू आपण. 2 फेजमध्ये या रिॲक्शन केल्या जातात, म्हणजे घडतात. पहिलं ऑक्सिडेटिव्ह आणि दुसरं नॉन ऑक्सिडेटिव्ह. तर पहिला फेज जो आहे ऑक्सिडेटिव्ह तो पाहू आपण. तो ऑक्सिडेटिव्ह फेज म्हणजे ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजनेज जे आहे G6PD हा NADP डिपेंडंट एन्झाईम आहे. याचं कन्वर्ट होतं ग्लुकोज 6 फॉस्फेटेजचं रूपांतर 6 फॉस्फोग्लुकोनोलॅक्टोन मध्ये रूपांतर होतं याचं. ओके. हे जे 6 फॉस्फोग्लुकोनोलॅक्टोन आहे हे हायड्रोलायसिस होतं ग्लुकोनोलॅक्टोन मध्ये हायड्रोलाइज. ओके. 6 फॉस्फोग्लुकोनेट तयार होतं मग शेवटी हायड्रोलाइज होऊन एन्झाईम्समुळे. पुढची रिॲक्शन जी आहे त्याच्यामध्ये NADPHचं सिंथेसिस होतं आणि याच्यामध्ये 6 फॉस्फोग्लुकोनेट तयार होतं. 6 फॉस्फोग्लुकोनेट डिहायड्रोजनेस तयार होतं याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये 3 कीटो 6 फॉस्फोग्लुकोनेट तयार होतात आणि याचं मग डिकार्बोक्सिलेशन होतं. त्याच्यापासून रायबोज 5 पेंटो फॉस्फेट तयार होतं. ओके. नाव G6PD हे HMP शंटला रेग्युलेट करतं. पहिली रिॲक्शन जी आहे त्याच्यामध्ये G6PD हे HMP शंटला रेग्युलेट करतो कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटीमुळे. हे एन्झाईम जे आहे त्याच्यामुळे रिव्हर्सिबल रिॲक्शन होते. NADPH हे G6PD ला इनहिबिट करतं. कॉम्पिटिशन असतं त्याच्यामध्ये, इनहिबिट करतं ते. NADPH ला NAD+C रेशो होतो आणि त्याच्यापासून या सायकलचा फ्लक्स म्हणजे किती जोर आहे या सायकलचा हे डिटरमाइन होतं. ओके. जोरात आहे का हळू चालत आहे सायकल ते फ्लक्स याच्यामध्ये फ्लो डिटरमाइन होतो याच्यामुळे. नाव सेकंड फेज इज नॉन ऑक्सिडेटिव्ह फेज. नॉन ऑक्सिडेटिव्ह रिॲक्शन मध्ये इंटरकन्व्हर्शन होतं. याच्यामध्ये 3, 4, 5, 7 कार्बन मोनोसॅक्राइड्सचं याच्यामध्ये ऑक्सिडेटिव्ह नॉन ऑक्सिडेटिव्ह याच्याशी संबंधित असतात. रायबिलोज 5 फॉस्फेट हे इपिमॅरेजवरती काम करतं, इपिमॅरेजच्या प्रेझेन्समध्ये काम करतं आणि त्याच्यापासून झॅलुलोज 5 फॉस्फेट तयार होतं. आणि रायबोज 5 फॉस्फेट कीटो आयसोमरेज जे आहे याचं कन्वर्ट होतं रायबिलोज 5 फॉस्फेटमध्ये. ओके. रायबिलोज 5 फॉस्फेटचं रूपांतर रायबोज 5 फॉस्फेटमध्ये होतं. हे जे एन्झाईम आहे ट्रान्स कीटोलेज कॅटलाइज करतं आणि याच्यापासून 2 कार्बन मोआयटी जे झॅलुलोज 5 फॉस्फेटचे रायबोज 5 फॉस्फेटला मिळतात आणि 3 ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आणि 7 कार्बन सिडो हेप्टुलोज 7 फॉस्फेट असे तयार होतात. याच्यामध्ये आता ट्रान्स कीटोलेज जे याच्या हे थायामिन फॉस्फेटेज कोएन्झाईमवरती डिपेंडंट असतं. TPP थायामिन पायरोफॉस्फेट TPP आणि Mg2+ आयन्स याच्यामध्ये असतात ॲडिशनल. ट्रान्स अल्डोज जे आहेत हे ट्रान्सफर घडवून आणतात. 3 कार्बन फ्रॅगमेंटचं ॲक्टिव्ह डायहायड्रॉक्झी ॲसिटोनमध्ये रूपांतर होतं. ओके. सिडो ॲप्टुलेज 7 फॉस्फेटेज याचं ग्लिसरॉल्डिहाइडमध्ये रूपांतर होतं. 3 फॉस्फेट याच्यामध्ये वापरले जातात आणि त्याच्यापासून फ्रुक्टोज 6 फॉस्फेट तयार होतं. 4 कार्बन इरिथ्रोज 4 फॉस्फेट तयार होतात आणि ट्रान्स कीटोलेज हे
झायलोलोजवरती 5 फॉस्फेटवरती ॲक्ट होते आणि 2 कार्बन फ्रॅगमेंट ट्रान्सफर होतात. ग्लिसरॉल्डिहाइडच्या रूपामध्ये हे 2 कार्बन फ्रॅगमेंट असतात. इरिथ्रोज 4 फॉस्फेट जनरेट होतात फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये आणि ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट जे ते तयार होतात. ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट आणि ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट याचं अजून पुढे कॅटाबॉलिझम होतं. ग्लायकोलिसिसने ते कॅटाबॉलिझम होतं आणि सिट्रिक ॲसिड सायकलने होतं. ग्लुकोज पण याच्यामध्ये तयार होऊ शकतं या 2 कंपाऊंड्सपासून. ओके, आता HMP शंटचा ओव्हरव्ह्यू जो आहे तो 1.3 मध्ये दिसतो. कंप्लीट ऑक्सिडेशन होतं ग्लुकोज 6 फॉस्फेटचं आणि 6 CO2 तयार होतात. 6 मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज 6 फॉस्फेटेस पासून ही रिॲक्शन चालू होते. याच्यापासून ह्या 6 पासून 5 मोल्स जे आहेत ते परत तयार होतात 12 NADPHच्या प्रोडक्शनमध्ये. ओके, सो हा तो पाथवे सगळा ओव्हरव्ह्यू. एक्झोस मोनोफॉस्फेटेस शंट, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इथे दाखवले 2 2 1 2 2 2 हे 2 5 5 कार्बन 5 कार्बन. ओके, so this is a diagrammatic representation. This is a diagrammatic representation of the reaction. ठीक आहे, ओव्हरव्ह्यू. 6 मॉलिक्युल्स जे ग्लुकोज 6 फॉस्फेटेजचे ते HMP शंटमध्ये एंटर होतात आणि याचं मॉलिक्यूल जे ऑक्सिडाइज होऊन 5 मॉलिक्युल्स फायनली रिकवर होतात. ओव्हरऑल रिॲक्शन जर आपण बघितली तर याचं रिप्रेझेंटेशन कसं दिसतं. ओव्हरऑल रिॲक्शन कशी दिसते याची आता HMP शंटची. ओके, तर 6 ग्लुकोज 6 फॉस्फेटेस 6 ग्लुकोज 6 फॉस्फेट प्लस 12 NADP प्लस 12 प्लस 6 H2O याची डायरेक्ट प्रोसेस 6 CO2 तयार होतात, 12 NADPH तयार होतात प्लस 12 H प्लस आयन्स लिबरेट होतात प्लस 5 ग्लुकोज 6 फॉस्फेटेट तयार होतात. ओके, HMP शंटचा उपयोग काय आहे, सिग्निफिकन्स. ओके, 2 इम्पॉर्टंट प्रॉडक्ट याच्यापासून बनतात, पेंटोसेस बनतात आणि NADPH बनतात. हे रिॲक्शनच्या बायोसिंथेसिससाठी फार आवश्यक असतात आणि दुसऱ्या पण कामासाठी यांचा उपयोग असतो. सो पेंटोसेस आणि NADPH तयार होण्याचं महत्त्व आहे HMP शंटचं. ओके, HMP शंटमुळे NADPH तयार होतं, पेंटोसेस तयार होतात, ते त्याचं उपयोग आहे. ओके, नाव पेंटोसेसचा इम्पॉर्टंट. HMP शंट मध्ये किंवा हेक्झोसमध्ये हे कन्वर्ट होतात पेंटोसेसमध्ये आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे हे रायबोज 5 फॉस्फेट याच्यामध्ये असतं. हे जे पेंटोज आहे किंवा त्याचे डिरेव्हेटिव्ज आहेत हे युजफुल आहेत फॉर द सिंथेसिस ऑफ न्यूक्लिक ॲसिड. हे RNA आणि DNA हे आपण पाहतो याच्यामध्ये. मेनी न्यूक्लिओटाइड्स तयार होतात, ATP, NAD+, नंतर FAD आणि COA. ओके, स्केलेटल मसल जे आहेत ते पेंटोसेस तयार करू शकतात. ओके, पहिले काही एन्झाईम्स जे आहेत HMP शंटचे ते ऍक्टिव्ह असतात त्याच्यामध्ये.
त्यामुळे कम्प्लीट पाथवे जो आहे HMP शंटचा तो पेंटोसेसच्या सिंथेसिससाठी रिक्वायर्ड नसतो, पहिल्यापासून तयार असतो. त्याच्यामध्ये फ्यू एन्झाईम्स जे आहेत ते ॲक्टिव्ह त्याच्यामध्ये असतात पहिल्यापासून. तर NADPHचं इम्पॉर्टंट काय आहे? NADPH हे रिडक्टिव्ह बायोसिंथेसिससाठी उपयोगी आहे. फॅटी ॲसिडचं आणि स्टिरॉइडचं रिडक्टिव्ह बायोसिंथेसिस होतं NADPH मुळे. त्यामुळे HMP शंट जे ते जास्त ॲक्टिव्ह असतं. ज्याच्यामध्ये लिपोजेनेसिस होतं अशा टिश्यूजमध्ये HMP शंट हे जास्त ॲक्टिव्ह असतं, कारण त्याच्यामुळे फॅटी ॲसिड आणि स्टिरॉइडचं बायोसिंथेसिस होतं NADPH मुळे. ओके, याचे एक्झाम्पल आहे ॲडिपोज टिश्यू, लिव्हर वगैरे. NADPH हे काही अॅमिनो ॲसिडच्या सिंथेसिसमध्ये उपयुक्त असतात. याच्यामध्ये एन्झाईम ग्लुटामेट डिहायड्रोजनाइज असतं. कंटिन्युअस प्रोडक्शन होतं याच्यामध्ये H2O2चं. हायड्रोजन पेरॉक्साईड आहे लिव्हिंग सेलमध्ये. अनसॅच्युरेटेड लिपिडला ते डॅमेज करतं. प्रोटीन्स, DNA यांना डॅमेज करतं. मग हे प्रिव्हेंट कशामुळे करतात? तर अँटीऑक्सिडंट रिॲक्शनमुळे याचं प्रिव्हेंशन होतं. या अँटीऑक्सिडंट रिॲक्शनमध्ये NADPHचा रोल असतो. ग्लुटाथिओन मेडिएटेड रिॲडक्शन त्याच्यामध्ये दिसतात आपल्याला. कार्बन हायड्रोजन पेरॉक्साईडचं इथे दिसतं बघा. H2O2 पासून ट्वाइस H2O तयार झालेलं आहे ग्लुटाथिओन पेरॉक्सिडेज या एन्झाईममुळे. 2 GSH रिड्यूस होतात याच एन्झाईममुळे आणि GSSG तयार होतात. ऑक्सिडायझेशन झालं किंवा ऑक्सिडेशन झालं. NADP प्लस ग्लुटाथिओन रिडक्टेस मुळे NADPH प्लस H चं रूपांतर झालं. ओके, सो ग्लुटाथिओन याचं रिड्यूस झाल्यावरती GSH असतं. हे ग्लुटाथिओन H2O2 ला डिटॉक्सिफाय करतं. म्हणजे H2O2 ची जी टॉक्सिक ऍक्टिव्हिटी असते ग्लुटाथिओन हे H2O2चं डिटॉक्सिफिकेशन करतं, म्हणजे त्याची टॉक्सिक ऍक्टिव्हिटी रिड्यूस होते. पेरॉक्सिडेज हे ह्या रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट असतं. नंतर NADPH हे रिड्युस्ड ग्लुटाथिओनचं रिजनरेशन करण्यामध्ये सुद्धा त्याचा रोल असतो. ऑक्सिडाइज्ड ग्लुटाथिओनचं रिजनरेशन होतं NADPH मुळे. चौथी प्रोसेस आहे मायक्रोसोमल सायटोक्रोम P45 जी आहे, ही सिस्टीम लिव्हरमध्ये असते. याच्यामुळे ड्रग्सचं पण डिटॉक्सिफिकेशन होतं. ओके, ते ड्रग्स म्हणजे काय, तर आपण जे औषधं खाल्लेले असतात त्या औषधांचा जो विषारी परिणाम आपल्या शरीरावरती होतो, तो विषारी परिणाम याच्यामुळे डिटॉक्सिफाय केला जातो. ओके, सो डिटॉक्सिफिकेशन ऑफ ड्रग्स. आणि फॉरेन कंपाऊंड आपल्या शरीरामध्ये जे गेलेले असतात त्यांचं पण डिटॉक्सिफिकेशन होतं. कशामुळे? हायड्रॉक्सिलेशन रिॲक्शनमुळे होतं. याच्यामध्ये NADPHचा रोल असतो. अशा रीतीने NADPHची ही ॲप्लिकेबिलिटी आहे. स्पेशल फंक्शन जे NADPHचं ते RBC मध्ये असतं, रेड ब्लड सेल्समध्ये. NADPH
जे इरिथ्रोसाइटमध्ये तयार होतं तर त्याच्यामुळे रिड्युस्ड ग्लुकोथिओनचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन ठेवतं ते. ओके, आता हे का बरं गरज असते याची, तर प्रिझर्व द इंटिग्रिटी ऑफ आरबीसी मेम्ब्रेन. आरबीसी मेम्ब्रेनची इंटिग्रिटी प्रिझर्व ठेवली जाते त्याच्यामुळे. NADPH याचा फेरस आयनशी पण संबंध असतो. फेरस आयन म्हणजे हिमोग्लोबिन मध्ये जे आयर्न अटॅच होतं त्याच्याशी पण NADPHचा संबंध असतो. तर रिड्यूस स्टेटमध्ये ते फेरस आयन तिथे अक्युम्युलेट होतात. मिथेमोग्लोबिन Fe3+ तिथे प्रिव्हेंट केलं जातं आणि मिथोग्लोबिन होत नाही तिथे. Fe3+ नाही होत, Fe2+ मध्येच राहतात. तर याच्यामध्ये NADPHचा रोल असतो, म्हणून NADPH हे इम्पॉर्टंट आहे. जर समजा NADPHचं हाय कॉन्सन्ट्रेशन असेल आयच्या लेन्समध्ये तर त्याच्यामुळे लेन्सची ट्रान्सपरन्सी मेंटेन राहते. आपल्या डोळ्यामधला जो लेन्स आहे त्याची ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता, ती पारदर्शकता मेंटेन कशामुळे राहते तर त्याच्यामध्ये हाय कॉन्सन्ट्रेशन असतं NADPHचं. त्या हाय कॉन्सन्ट्रेशनमुळे ती मेंटेन राहते. ओके, नाव इरिथ्रोसाइट्स. बऱ्याचशा डिफिशियन्सी आहे, म्हणजे ऍक्टिव्हिटीमध्ये इरिथ्रोसाइटच्या ऍक्टिव्हिटीमध्ये बऱ्याचशा डिफिशियन्सी आपल्याला दिसते. डिफिशियन्सी म्हणजे काय, फंक्शन व्यवस्थित होत नाही आरबीसीचं. ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज, तर हे याच्याशी असोसिएटेड असतं, या डिफिशियन्सीशी असोसिएटेड असतं. हे मलेरियल पॅरासाइटशी रेजिस्टन्स असतो याला, प्लाझ्मोडियम फाल्सिप्रम. ओके, मेडिटेरियन आणि आफ्रिकन डिसेंटचे जे लोक आहे, मेडिटेरेनियन आणि आफ्रिकन डिसेंडंटचे जे लोक आहेत तर यांना प्लाझ्मोडियम फाल्सिप्रमचं इन्फेक्शनच होत नाही. कारण काय, तर ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज हे त्या रेजिस्टन्सशी असोसिएटेड आहे. ओके, ह्या रेजिस्टन्समुळे सेल मेम्ब्रेनचं विकनिंग होतं. एरिथ्रोसाइट जे होस्ट सेल मधलं त्यामुळे त्या सेलचं विकनिंग असल्यामुळे पॅरासायटिक लाईफ त्या सेलमध्ये होऊ शकत नाही. जोपर्यंत प्रोडक्टिव्ह ग्रोथ त्याची होत नाही तोपर्यंत तो आरबीसीच्या मध्ये राहू शकत नाही, कारण त्या आरबीसीचं सेल मेम्ब्रेन जे आहे ते वीक झालेलं असतं आणि वीक झाल्यामुळे आरबीसीच्या आतमध्ये तो पॅरासाइट प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये राहू नाही शकत. जोपर्यंत त्याला प्रोडक्टिव्ह ग्रोथ मिळत नाही तोपर्यंत तो त्याच्यामध्ये राहू नाही शकत. पॅरासाइट ची सेल मेम्ब्रेन वीक असल्यामुळे ते निघून जातं आणि तो पॅरासाइट रक्तामध्ये येतो, आरबीसी मधून बाहेर पडून रक्तामध्ये येतो आणि तिथे त्याचं तो मरून जातो. ओके, सो अशा रीतीने इरिथ्रोसाइटच्या मेम्ब्रेनची ऍक्टिव्हिटी ह्या ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज वरती अवलंबून असते. ओके, नाव ग्लुकोनिओजेनेसिस हा पुढचा पाथवे. ओके, हा पुढचा पाथवे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. इथे थांबूया. ग्लुकोनिओजेनेसिस हा पुढचा पाथवे. तर आज 2 पाथवे पाहिले आपण, HMP शंट पाहिलं, क्रेब सायकल पाहिलं. हे दोन्ही पाथवे तयार करा आणि काही अडचण असली तर मला गुगल क्लासरूम मध्ये तुम्ही कॉमेंट टाकू शकता आणि विचारू शकता. काही प्रश्न असले तर ते विचारा, त्याचं उत्तर मी तुम्हाला तिथेच पोस्ट करेल. ठीक आहे, खूप टफ सिलेबस आहे SYBSCचा. अजून एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे, तुमच्यापैकी किती लोकांनी झुलॉजी स्पेशल केलेलं आहे त्यांनी तसं लिहून क्लासरूम मध्ये कॉमेंट टाका.
ओके. झुलॉजी स्पेशल एक तिसरा सब्जेक्ट तुम्हाला असतो या 2 सब्जेक्टपैकी. पहिला झाला फिजिओलॉजी, दुसरा झाला बायोकेमिस्ट्री. तसा एक तिसरा सब्जेक्ट तुम्हाला असतो. तर तो सब्जेक्ट त्या झुलॉजी स्पेशलच्या मुलांना शिकवावा लागेल. म्हणून तुमच्यापैकी किती लोक आहे झुलॉजी स्पेशलचे ते मला सांगा. आणि जास्तीत जास्त लोकांनी झुलॉजी स्पेशल करा. तिसरा सब्जेक्ट झुलॉजीचाच घ्या, दुसरा कुठला सब्जेक्ट घेऊ नका. म्हणजे तुम्हाला ते सोपं पडेल. जास्त विषयांचा अभ्यास करण्यापेक्षा 1-2 विषयांमध्ये फोकस केलं तर आपल्याला चांगला अभ्यास करता येतो आणि त्या विषयामध्ये आपल्याला चांगला रिझल्ट दाखवता येऊ शकतो. म्हणून झुलॉजी स्पेशल कोणाचं आहे तर त्यांनी कॉमेंटमध्ये आपलं नाव लिहा आणि सांगा की बुवा झुलॉजी स्पेशल माझा आहे म्हणून असं. ठीक आहे. सो इथे थांबूया. बाय.